आणि यानंतर मुंबई पुण्यातल्या टॉप 20 घडामोडी आपण पाहूयात। शिवसेनेनं स्वबळाचं रणशिंग फुंकल्यानंतर आता भाजप देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालाय। भाजपचा आज मुंबईतील गोरेगावामध्ये विजय संकल्प मेळावा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या मेळाव्यात राज्यातील अनेक नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते काय प्रत्युत्तर देतात याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या भाषेला आणखीनच धार आली आहे। हिंदुत्व आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानच गुंडाळून ठेवला जात असेल तर अशा ढेकणांसोबत शिवसेनेचा हिरा कदापि भंग पावणार नाही अशा भाषेत भाजपवरती प्रहार करण्यात आलाय। तसंच गेल्या 25 वर्षांपासून भाजप आमच्या पाठीत खंजीर खुपसतंय, त्यामुळे शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाबरोबरचे संबंध तोडल्याचं सामनातून म्हटलं गेलंय। शिवसेना भाजप युतीचा काडीमोड झाल्यानंतर आता मनसेनं शिवसेनेला युतीसाठी प्रस्ताव दिल्याचं सूत्रांकडून समजतंय। जागांच्या कुठल्याही अटींशिवाय चर्चा सुरू झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे भाजपसोबत काडीमोड झाल्यानंतर शिवसेना राज ठाकरेंच्या मनसेसोबत हातमिळवणी करणार का याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत। युती तुटल्याचे पडसाद केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीतही पाहायला मिळाली। केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती खासदारांची काल बैठक बोलावली। मात्र या बैठकीवर शिवसेनेच्या खासदारांनी बहिष्कार टाकला। दरम्यान खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या मागण्यांचं लेखी निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलंय। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच कर्जमर्यादा वाढवण्यात यावी अशा मागण्या शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या आहेत। शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यावर आता मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपलेली आहे। संजय निरुपम यांनी मुंबईत आघाडीचा दिलेला प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळून लावलाय। एवढंच नाही तर निरुपम यांनी राष्ट्रवादीवर थेट हल्लाबोल करत राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपशी छुपी युती असल्याचं वक्तव्य केलंय। त्यामुळे येत्या काळात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादीचा वादही रंगण्याची चिन्ह आहे। शिवसेना भाजपच्या संसाराचा काडीमोड झाला असला तरी त्यांचे विवाहबाह्य संबंध कायम असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। ठाण्यात पत्रकारांशी बोलताना आव्हाडांनी सेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याचं आव्हानही दिलं। गेल्या वर्षभरापासून शिवसेनेवरती विखारी टीका करणाऱ्या किरीट सोमय्यांनी मुंबई महापालिकेतल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्याचा पण घेतलाय। त्यासाठी सोमय्या ब्लॅक पेपर प्रसिद्ध करणार आहेत। घाटकोपरच्या सभेत बोलताना किरीट सोमय्यांनी शिवसेनेवरती जोरदार हल्ला चढवलाय। ब्लॅक पेपरच्या माध्यमातून मुंबई महापालिकेत झालेल्या तथाकथित घोटाळ्यांचा लेखाजोखा मुंबईकरांसमोर मांडण्यात येईल असं किरीट सोमय्या म्हणाले। शिवसेनेसोबत युती तुटली असली तरी रिपाई भाजपशी युती करूनच लढणार असल्याचं रिपाईचे नेते अविनाश महातेकर यांनी स्पष्ट केलंय। या निवडणुकीत महायुती व्हावी ही रिपाईची इच्छा होती, मात्र आता आम्ही भाजपसोबत जायचा विचार करतोय असं रिपाईने स्पष्ट केलंय। भाजपशी जागा वाटपाबाबत चर्चा करून 60 जागांची यादी त्यांना देऊ अशी भूमिका रिपाईने मांडली आहे। युती तुटल्यामुळे काँग्रेस नेत्यांना शिवसेना आणि भाजप नेत्यांवरती टीका करण्याची आयती संधी चालून आली आहे। हिम्मत असेल तर राज्यात देखील युती तोडून दाखवा असं आव्हान काँग्रेसनं भाजप आणि शिवसेनेला केलेलं आहे। येत्या निवडणुकात मतदार दोन्ही पक्षाला योग्य तो धडा शिकवतील असं मत काँग्रेसचे नेते व्यक्त करतात। युती तुटल्यानंतर नंबर 1चा शत्रू झालेल्या शिवसेनेवरती भाजपनं पोस्टरच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केलाय। तुंबणारी मुंबई, पाणी टंचाई, वाहतूक कोंडी, टॅब घोटाळा अशा अनेक विषयांची आठवण करून देत याला जबाबदार कोण असा सवाल भाजपनं पोस्टर्समधून मुंबईकरांना विचारलाय। या पोस्टर्समधून भाजपनं शिवसेनेच्या उणीवा शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला दिसतोय। दरम्यान शिवसेनेकडून डिड यू नो या टॅगलाईन खाली तयार करण्यात आलेल्या पोस्टर्स सध्या झळकतायत। पुण्यातील आघाडीच्या निर्णयाचं भिजत घोंगडं आजही कायम आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या विश्वजित कदम यांच्या निवासस्थानी बैठक झाली। त्यात 162 पैकी राष्ट्रवादी 100 तर काँग्रेस 60च्या आसपास जागा लढवेल असं ठरलं।
मात्र पुण्यातील 7 ते 8 प्रभाग असे आहेत जिथं दोघांनी देखील उमेदवार उभे करायचे आहेत. त्यातील काँग्रेसच्या प्रभागात राष्ट्रवादीनं दावा केलाय, त्यामुळे आघाडीचं घोडं पुन्हा अडलंय. त्यामुळे पुन्हा दोन्ही पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होण्याची चिन्ह आहेत. ठाण्यातील शिववाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष सतीश गावडे यांना अज्ञातांकडून मारहाण करण्यात आली आहे. गावडे यांच्या येऊर इथल्या बंगल्यावरती गेट टुगेदर सुरू असताना 10 ते 12 लोकांनी अचानक हल्ला करत गावडे आणि त्यांच्या सोबतच्या काही लोकांना मारहाण केली आहे. मारहाणी दरम्यान गावडे यांचे 2 लाखांचे दागिने देखील लंपास झाल्याची माहिती मिळते. शिवसेना आणि भाजपात काडीमोड झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. 5 विद्यमान नगरसेवकांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे राजीनामे दिलेत. राजीनामा दिलेल्या नगरसेवकांमध्ये शिवसेनेच्या सीमा सावळे, आशा शेडगे आणि संगीता भोंडवे तर राष्ट्रवादीच्या माया बारणे आणि बाळासाहेब तरस या 2 नगरसेवकांचा समावेश आहे. डोंबिवली MIDC कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरींसह 3 पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. उल्हासनगरात गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनलाय. त्याचा निषेध करण्यासाठी काही दिवसांपूर्वी शिवसेनेनं डोंबिवलीतल्या MIDC कार्यालयात आंदोलन करत कार्यालयाची तोडफोड केली होती. कल्याण न्यायालयानं त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी आता सुनावली आहे. सरकारी कार्यालयात देवदेवतांचे फोटो लावता येणार नाहीत हे परिपत्रक अखेर भाजपनं सरकारनं मागे घेतलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे. काल उद्धव ठाकरेंची परिपत्रकाच्या मुद्द्यावरती भाजप सरकारवरती जोरदार टीका झाली. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली. तर हे परिपत्रक 25 जानेवारीलाच मागे घेतलंय. मात्र शिवसेना दिशाभूल करतीये असा आरोप त्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलाय. 2012 मध्ये झालेल्या मीरा भाईंदर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 च्या निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली आहे. या मतमोजणीत वत्सला पाटील विजयी झाल्या असून तब्बल 4.5 वर्षांनी या निवडणुकीचा निकाल लागलाय. या निवडणुकीत वत्सला पाटील यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या रीटा शहांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला होता. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होतं. अखेर 4.5 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयानं वत्सला पाटील यांच्या बाजूने हा निकाल दिलाय. मीरा भाईंदरमध्ये अनिल भोसले यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आमदार नरेंद्र मेहता यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मीरा भाईंदर रोडवरती बांधकाम व्यावसायिक विनोद त्रिवेदी यांचं इमारत बांधण्याचं काम सुरू आहे. इमारतीच्या वरच्या बांधकामाला परवानगी देण्यासाठी मेहता यांनी 2 कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार त्रिवेदी यांनी केलेली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नरेंद्र मेहता यांच्यासह 5 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. मात्र आमदार मेहता यांनी आरोपांचं खंडन केलं. दिवा रेल्वे स्थानकाजवळ संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या रुळा प्रकरणाची रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकानं चौकशीसाठी 9 जणांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणी NIA आणि ATS कडून चौकशी होणार आहे. 2 दिवसांपूर्वी दिवा रेल्वे स्थानकाजवळ कोकण रेल्वे मार्गावरती 15 फुटी रेल्वेचा रुळाचा तुकडा बरोबर मुख्य रुळावरती आडवा ठेवण्यात आलेला होता. मडगाव दादर जनशताब्दी एक्सप्रेसचे लोको पायलट यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे यावेळी मोठा अपघात टळलेला होता. पुण्यात रेल्वे पोलिसांनी चेन्नई एक्सप्रेसमधून तब्बल 2.5 कोटींचे 8.5 किलोचे सोन्याचे दागिने जप्त केलेत. प्लास्टिकच्या 2 डब्यांमध्ये भरून हे दागिने मुंबईतल्या जवेरी बाजारातल्या एका व्यापाऱ्याकडे नेले जात होते. या प्रकरणी 3 ताब्यात घेण्यात आलंय. 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवरती तपासणी सुरू असताना आरोपींच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं असता हा प्रकार उघडकीस आलाय. राष्ट्रीय पातळीवरची जलतरणपटू तानुक धारा हिनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तानुक धारा ही पश्चिम रेल्वेमध्ये क्लार्क म्हणून काम करत होती. मूळची कोलकाताची रहिवासी असलेली तानुक मुंबईतल्या लोअर परळ परिसरात राहत होती. तिनं राहत्या घरी गळफास घेतला. पोलिसांनी तानुकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. दरम्यान तानुकनं आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकलं नाही. महामार्गावरती दरोडा टाकून वाहन चालकांना लुटणाऱ्या 6 जणांच्या टोळीला ठाणे पोलिसांनी जेरबंद केलंय. त्यांच्याकडून 37,48,000चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय. 1.5 महिन्यांपूर्वी या टोळीनं औरंगाबादेत एक ट्रक लुटला होता. त्यातील चालकाला ओलीस ठेवण्यात आलेलं होतं.
पोलिसांच्या कारवाईत ट्रक चालक रियासत रमजान शहाची यानंतर सुटका करण्यात आली आहे। प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, तबलावादक विजय घाटे आणि चौरसिया यांचे शिष्य बासरीवादक विवेक सोनार यांच्या अनोख्या जुगलबंदीनं नवी मुंबईकर तल्लीन झाले। निमित्त होतं ते खारघरमध्ये भरलेल्या बासरी उत्सवाचं। खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये भरलेल्या या बासरी उत्सवामध्ये 3 पिढ्यांमधील गुरु शिष्य मिळून तब्बल 68 बासरी वादक सहभागी झाले।